मार्गशीर्ष महिना हा विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा महिना आहे। तर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये बरेचसे उपाय करत असतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या या वास्तूसाठी आपल्या अंगणामध्ये म्हणा किंवा या महिन्यामध्ये आपण स्पर्श केला किंवा पूजा विधी केली अशा झाडांची तर आपल्याला कशा प्रकारे त्याचा फायदा होणार आहे। तर आपल्याला सगळ्यांनाच घरामध्ये पैसा पाहिजे आहे, घरामध्ये शांती पाहिजे आहे। तर पैशापेक्षा घरामध्ये शांतता राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मार्गशीर्ष महिना अति पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये विष्णू भगवान माता लक्ष्मी यांच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण बरेचसे उपाय आपल्या वास्तूमध्ये करत असतो। तर त्याचप्रमाणे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अशी जी झाडं आहेत तुम्ही लावू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पूजा विधी करू शकता। तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तसं पाहता पूर्ण महिनाभर आपल्याला पूजा विधी करता येईल किंवा ठराविक जे दिवस आहे मंगळवार आहे, शुक्रवार आहे आणि गुरुवार आहे। पण जास्तीत जास्त जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी ही सेवा जर केली किंवा हे उपाय केले किंवा अशा प्रकारे पूजा विधी केली, झाडांना स्पर्श जर केला तर आपल्या बऱ्याचशा समस्या दूर होतात। तर चला बघूया सुरुवातीला शमीचं झाड। शमीचं झाड देखील अत्यंत पवित्र असं आहे। ज्याप्रमाणे आपण तुळशी मातेची पूजा करत असतो ना, त्याचप्रमाणे शमीच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये समृद्धी वाढवण्याचं काम आणि आपल्या इच्छा हे पूर्ण करण्याचं काम करत असते। शमीच्या झाडाची जर तुम्ही पूजाविधी केली तर आपले बरेचसे दोष नाहीसे होत असतात। तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही पहाटे सुद्धा ही पूजा करू शकता किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता। तर आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हे पाणी आपल्याला झाडाला टाकायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती ओवाळा, अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची असते। शमीपत्र हे आपण बाप्पांना सुद्धा अर्पण करतो आणि शिवपिंडीवर सुद्धा अर्पण करत असतो। तर अति पवित्र झाड आहे। दुसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड। तर भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेलं हे झाड आहे। बेलाच्या झाडाला आपण जल अर्पण करायचं असतं। तर त्यामध्ये आपण दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा, धूप आणि दीप अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। ज्यावेळेस पुरुष जर घालतील या झाडाला प्रदक्षिणा तर ओम नमः शिवाय जप करायचा आहे। स्त्रियांनी जर प्रदक्षिणा घातल्या तर नमः शिवाय असं म्हणायचं आहे। बेलाच्या झाडाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे। अशा प्रकारे आपण यांची पूजा करायची आहे। असं म्हटलं जातं की आपली जी काही इच्छा आपण बोललेली आहे ती शिवांपर्यंत पोहोचत असते। तर दैवी रूप असलेले हे बेलाचे झाड तेवढेच आपल्याला शारीरिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहे। नंतरचे पुढील झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे। तर पिंपळाचे जे वृक्ष आहे शक्यतो ते मंदिरामध्येच लावले जाते, घरामध्ये आपल्याला लावता येत नाही। आपण हा उपाय एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतो। तर बऱ्याच मंदिरांमध्ये पिंपळाचं झाड आपल्याला आढळून येतं। पिंपळाचे झाड ऑक्सिजन सोडत असतं। ज्याप्रमाणे सर्व दृष्टीने हे झाड महत्त्वाचे आहे, तर अगदी त्याचप्रमाणे पिंपळाचे झाड विशेष मानले जाते। तर आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथानुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचे वास्तव्य आहे आणि ज्यावेळेस तुम्ही या झाडाला प्रार्थना करता ते थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते। यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूचं नामस्मरण करत कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी टाकायचं आहे। या झाडाजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे। दिवा लावल्यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीला अशा प्रकारे मंत्र म्हणून प्रसन्न करू शकता आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते। पुढील झाड आहे ते म्हणजे उंबराचे। तर साक्षात दत्तात्रय यांचा या झाडाखाली वास्तव्य असलेले हे पवित्र झाड खूप महत्त्वाचे आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त जयंती देखील साजरी करत असतो आणि अनन्य असे साधारण महत्त्व असलेले हे झाड खूप महत्त्वाचे आहे। तर आपण या झाडाखाली पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे
आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हे पाणी आपण त्याच्या मुळाशी टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दत्त भगवानांचा मंत्र म्हणायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या मंत्र जप करत आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। तर अशा प्रकारे आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे। उंबराचे झाड हे आपल्याला बहुतांशी स्वामींच्या केंद्रामध्ये बघायला मिळतंच। तर तुम्ही मंदिरांमध्ये जर गेला किंवा केंद्रांमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला औदुंबराचे झाड कुठेही आढळून येईल आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्कीच पूजा विधी करू शकता। तर पुढील झाड जे आहे ते आहे तुळशीचे। तर तुळशीला हरिप्रिया देखील म्हणतात, कारण ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस। प्रत्येक आपण गुरुवारी तुळशीसमोर एक उपाय केल्याने आपल्या घरातील धनधान्याच्या समस्या दूर होतात, घरामध्ये वृद्धी होत असते। प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला हळद मिश्रित पाणी घ्यायचं, त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं। त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। असे केल्याने आपल्या घरामध्ये वैभव नांदते आणि देवी प्रसन्न होत असते। तर आपल्याला अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून लावायचा आहे आणि तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि देवी समोर प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आपल्या घरावर जी काही येणारी संकट आहे, ती विघ्न आहे, ते दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे। तुळस अशी एक आहे की ती आपल्या घरावरील येणारी जी काही सगळी संकट आहेत, विघ्न आहेत ना, ती स्वतःवर घेऊन घेत असते आणि बऱ्याचदा आपली जी तुळस आहे ती खराब होते किंवा सुकते, तर हेच त्याचं ते मुख्य कारण आहे। तुळस खराब झाली म्हणजे आपण समजायचं की आपल्यावरील जी संकटे आहे तुळशी मातेने ती स्वतःवर घेतलेली आहेत। दैवी संकेत देणारी ही तुळस अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देते आणि जी नकारात्मकता आहे, जी वाईट आहे, ते बाहेर टाकत असते। स्वतःमध्ये ती बऱ्याचशा गोष्टी ओढून घेत असते, एवढी ही प्रभावशाली आहे। यापुढील झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे वृक्ष। तर अत्यंत महत्त्व असलेले हे झाड खूपच महत्त्वाचे आहे। तर आवळा नवमीच्या दिवशी आपण याची पूजाविधी केलेली आहे कार्तिकच्या महिन्यामध्ये। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील या झाडाला अत्यंत महत्त्व आहे। तर जसे आपण बघतो तर शारीरिकदृष्ट्या जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ते दैवी रूपसुद्धा आहे या झाडामध्ये। तर आपण या झाडाला गंगाजल मिश्रित पाणी घेऊन आपण अर्पण करायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी मुळाशी टाकायचं आहे। त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गंध, अक्षदा, फुलं अर्पण करून आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे, आपल्या मनोकामना बोलायच्या आहे। आणि आपण या ठिकाणी सुद्धा प्रदक्षिणा घालू शकला तर नक्कीच घाला 11 आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। पुढील झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केळीच्या झाडामध्ये सुद्धा विष्णू भगवानांचं वास्तव्य आहे आणि हे झाडसुद्धा खूप पवित्र असं आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत पवित्र असलेले हे झाड, या झाडाची सुद्धा आपण शुद्ध पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे। धूप दीप अशा प्रकारे आपण आरती ओवाळायची आहे आणि आपल्या मनोकामना बोलायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे। या झाडाला सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकला तर नक्कीच घाला, नाही घालता आलं तरी चालेल, पण आपल्याला मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा आणि अशा प्रकारे पूजाविधी करायची आहे। तर बघा आपली जी काही ही झाडं आहेत सगळी वास्तूच्या दृष्टीने शुभ झाडं आहेत। यापैकी बरीचशी जी झाडं आहेत ती आपण आपल्या वास्तूमध्ये लावू शकतो कुंडीमध्ये आणि वेळोवेळी आपण त्यांची पूजाविधीसुद्धा करू शकतो। शक्य झालं तर लावण्याचा प्रयत्न करा। जर आपण लावू शकलो नाही तर एखाद्या मंदिरांमध्ये असतात, बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळून जातात, तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांची अशा प्रकारे मनोभावे पूजा करायची आहे। मार्गशीर्ष महिना हा विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा महिना आहे। या महिन्यामध्ये आपण जर असे बरेचसे उपाय केले तर आपल्या बऱ्याचशा समस्या कमी होतात, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते
आपल्या जी मुलींची जी लग्न आहेत, विवाह आहेत ते जोडण्यामध्ये सुद्धा मदत होत असते आणि आपली मुलं जी आहेत चिडचिड करतात ती चिडचिडसुद्धा कमी होत असते, घरामध्ये शांतता नांदत असते आणि आपल्या पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी खूप मदत होत असते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर एक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। ओम नमो भगवते वासुदेवाय।